या ठिकाणी माझे वडील स्वर्गवासी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांची जयंती, या जयंतीच्या निमित्तानं काही उपक्रम आपल्या ह्या दुष्काळग्रस्त जनतेसाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काही ध्येय धोरणं ठरवली होती. या सांगोला तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करायची आमदारकीच्या माध्यमातून संधी मिळाली त्यांना, परंतु अगदी अतिशय 2च वर्षामध्ये आपल्या तालुक्याच्या व्यथा विधानसभेमध्ये मांडत असतानाच आकस्मिकपणानं त्यांचं निधन झालं. आणि त्याच्यानंतर माझी आई काकी यांनी या सांगोला तालुक्याची आणि कार्यकर्त्याची धुरा सांभाळली. त्यांना जो अपेक्षित असलेला सांगोला तालुका आहे त्या दृष्टिकोनातून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. तालुक्यातल्या सगळ्याच जनतेनं, सगळ्याच पक्षाच्या मंडळींनी, सगळ्या जाती धर्माच्या मंडळींनी आमच्या कुटुंबाला आजपर्यंत भरभरून प्रेम आणि सहकार्य केलेलंच आहे. गोर गरीब उपेक्षित जनतेसाठी जे काही करता येईल तो करण्याचा मी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. हे स्मारक, या ठिकाणी स्मारकाची जी प्रेरणा आहे हे या ठिकाणी माझे सहकारी बाळासाहेब एरंडे आहेत. अनेक वर्षापासूनचे माझे मित्र आहेत. त्यांनी या ठिकाणी हे स्मारक करायची प्रेरणा दिली, त्यांनी सुरुवात केली आणि नंतर मग पुन्हा आमच्या कुटुंबानं त्यामध्ये भर टाकून हे मोठं असं स्मारक केलेलं आहे. 5 एकर जागा आम्ही आमची स्वतःची या संस्थेला दान केलेली आहे. त्यामध्ये भविष्य काळामध्ये एक 10 कोटी रुपयाचा संकल्प आपण त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्यामध्ये गोरगरिबांची लग्न करण्यासाठी एक मोफत असं मोठं मंगल कार्यालय, तालुक्यातल्या गरीब सगळ्या जनतेला परवडणारं नाही यासाठी एक 300 ते 400 मुलं राहतील अशी अद्ययावत अशी तालीम, त्याचबरोबर 1000 महिला बचत गटातील महिला एका हॉलमध्ये काम करून त्यांचा उदरनिर्वाह आणि प्रॉडक्ट करू शकतील असा एक मोठा हॉल, आणि आपल्या तालुक्यातल्या गरीब जनतेसाठी MPSC UPSC ज्यांची ऐपत नाही अशासाठी एक 5 स्टार मोठी लायब्ररी, अभ्यासिका असा मोठा संकल्प या ठिकाणी आम्ही ठरवलेला आहे. आणि मला पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की हा संकल्प पांडुरंगाच्या आशीर्वादानं, आई मायेका देवीच्या आशीर्वादानं पूर्ण होईल असं मला निश्चितपणानं अपेक्षित आहे. जे काय आईवडिलांसाठी आणि त्यांनी तालुक्याविषयी धरलेलं जे ध्येय धोरण आहे किंवा त्यांच्या अपेक्षितमधला सांगोला तालुका हा घडवण्यासाठी सत्ता असो नसो, भविष्य काळामध्ये पद येऊ न येऊ, हे आमची अखंड सेवा, आम्ही 4ही भाऊ, माझे दादा असतील, चारुताई असतील, जया असेल, आम्ही या जनतेची सेवा करण्याची आम्ही त्या निमित्तानं एक शपथ घेतलेली आहे. आणि माझी आई माळकरी असल्यामुळं आम्ही आळंदीची वारीसुद्धा हयात माझ्या आईंच्या नावची दिंडी करून ती कायमस्वरूपी दिंडी, आणि पंढरपूरला पण एक मठ आईंच्या नावचा बांधायचा ठरवलेला आहे की जेणेकरून सांगोला तालुक्याला प्रत्येक वारकरी त्या मठामध्ये जाऊन वारीला गेल्यानंतर 2 घास खाऊन येईल. आणि मग उपेक्षित जे दीनदलित आहेत याही जनतेची सेवा करण्यासाठी एक मोफत अकॅडमी आम्ही या ठिकाणी चालू केलेली आहे. कुठल्याही प्रकारची फी न घेता आज जवळजवळ 100 मुलं, त्यामध्ये 25 मुली आहेत आणि ती अकॅडमी भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही चालू करणार आहोत. मी सगळ्यांना निमंत्रण दिल्याप्रमाणे तालुक्यातली सगळीच नेते मंडळी, जनता या ठिकाणी उपस्थित राहायला लागलेली आहे. दिवसभराच्या काळामध्ये सगळीच येऊन जातील. असाच या जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम सगळ्या समाजाचं आमच्या कुटुंबावर राहील अशी आई वडिलांच्या चरणी प्रार्थना करतो. पत्रकारांचा आभार मानतो. धन्यवाद.